पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। हे ना भलतेणी व्याजे तो जयाते म्हणे माझे ते नोडवेची का दुजे अद्वितीय जाहला। मनुष्याला जे जे काही घरामध्ये असतात वडील आई बहीण भाऊ पत्नी मुलं हे सगळ्यांच्या ठिकाणी त्याचं माझं पण असतंच। पण आता हा ब्रह्मानुभवाच्या ठिकाणी गेलेला असल्यामुळे त्याला आता हे जरी ह्यांची नावं वेगवेगळी आणि दिसायला व्यक्ती वेगळ्या असल्या तरी ह्यांच्याबद्दल तर जुजेपणा ह्याच्याजवळ नाही। हे सगळे आणि मी एकच आहे असं अद्वितीयतेच्या ठिकाणी जागृत होतं। पै आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळोनिया पंडुसुता काही न लगती ममता धाडिली तेने। तेव्हा आता त्याच्या ठिकाणी कोणतं तत्त्व जागं झालं आहे? एक परमात्माच आहे आणि तो आपल्या सत्तेनं सगळं काही बनलेलं आहे। कुठंही जे जे काही दिसत असेल ते परमात्मा स्वरूप आहे। त्यामुळं आता ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना हे ब्रह्म आहे म्हणून पाहिलं। मग ममता कोणावर आहे? हे माझं म्हणायचं कारणच नाही, कारण सगळं ब्रह्मरूप आहे। आईसा जिंतिलिया रिपू वर्गू आपुला मानलिया हे जग आपैसया योग तुरंगू स्थिर झाला। एकंदरीत आता जर त्याच्या ठिकाणी असेल तर शत्रुवर्ग काही राहिला नाही। कारण का अगोदरपासून पाहिलं होतं आपण की अहंकारापासून अहंकार बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रह हे जे सगळे होते हे सगळ्याला त्यांनी जिंकलं। ममतासुद्धा जिंकली। आता फक्त अंतःकरणात जर काही टिकून असेल तर ती शांती टिकलेली आहे। वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले तेही नावे कटिले तेव्हा करी। आता त्याच्याजवळ काय आहे? सगळं एकदा का मनुष्याच्या ठिकाणी जी गोष्ट करेपर्यंत सावध राहावं लागतं आणि ते एकदा केली आणि ती अंगवळणी पडली की सावध न राहतासुद्धा होत असते। तसं आत्तापर्यंत वैराग्याला परिपक्वतेनं धरलं होतं, आवळून धरलं होतं। आता थोडंसं त्यांनी त्याला ढिलं केलं। कारण काय आहे की हे जरी किती असलं तरी आता वैराग्य कोणाचं करायचं? जे दुजं वाटत होतं त्याचं वैराग्य होतं ना। आता सगळं जर मीपणानं किंवा ब्रह्मपणानं भरलं आहे तर मग वैराग्य काय आहे? अर्थात त्याचं थोडं त्यांनी काय आहे की सैलपणा केला। आणि निवटी ध्यानाचे खांडे ते दुजे नाहीच पुढे म्हणून हातू आसुडे वृत्तीचाही। आता ध्यान म्हणजे काय? जे जे काही प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाला दूर करणं हेच ध्यान असतं। त्याच्या ठिकाणी ध्यान नावाचं हे खड्ग घ्यायचं आणि त्याला दूर करायचं। पण दुजं तिथं काहीच उरलं नाही। त्यामुळं त्याच्या काही ज्या ठिकाणी तो आता आहे ते सगळं परिपूर्ण झाल्यावर वृत्तीला तरी आखडून धरायचं काही कारण राहिलं नाही। जैसे रसाौषध खरे आपुले काज करुनी पुरे आपण या ते नुरे तैसे होतसे। आता जर काही असेल तर एखादा काही आजार झाला आणि त्या आजाराच्या ठिकाणी जर काही औषध घेण्यात आलं तर ते औषध काय करतं? तर औषध आपल्या ठिकाणचं जे काही असेल ते संपूर्ण दूर करतं आणि मग त्या औषधाच्यामुळं
जो असेल तो सगळा आजार गेल्यामुळं पुन्हा काही तिथं आता कारण उरलं नाही. देखोनी ठाकिता ठावो, धावता स्थिरावो पावो, तैसा ब्रह्मसामिप्ये थावो अभ्यासू ध्यानी. एकदा जो काही ओघ असतो कोणता आहे की जे जे काही प्राप्त करायचे ते प्राप्त कसं करून घ्यावं म्हणून करण्याकरता मनुष्य अट्टास करतो. काही असेल ते ध्येय आपलं, ते ध्येय प्राप्त करायला अट्टास करत असतो. पण ध्येय प्राप्त झाल्यावर मग कशाची धावाधाव, मग कशासाठी पळापळी करायची, कारण मग स्थिरता प्राप्त होते. कारण ज्याच्यासाठी एवढं सगळं आत्तापर्यंत पळापळी केली ते हातात मिळालं आणि मग सगळं स्थिर झालं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बाकीची सगळी ध्येय किती प्राप्त झाली तर दुसरं ध्येय उरतच असतं. एखादा मनुष्य एखाद्या पदावर गेला नोकरीत तर त्याला त्याच्यावरचं पद बरं वाटतं, ते कधी मिळवेन, त्याच्यावरचं नंतरचं कधी मिळवेन, असं सतत तो काय करतो, वेगवेगळे पदाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण परमार्थामध्ये एकच पद असं आहे की तिथं गेल्यावर दुसरं काहीच नाही, ते म्हणजे ब्रह्मस्वरूपता. ब्रह्मस्वरूपता प्राप्त झाली की दुसरं काही नाही. आणि हे प्राप्त करायला अभ्यास करावा लागला होता. आता जे प्राप्त झाले अभ्यासाने, त्या प्राप्तीनंतर तो अभ्यास त्याच ठिकाणी एकरूप झाला. घडता महोदधीसी, गंगा वेगे सांडिजे जैसी, का कामिनी कांतापासी स्थिर होय. आता त्याच्यानंतरची गोष्ट काय आहे की काय गोष्टी कशा स्थिर होतात सांगण्याचं एक उदाहरण दिलं की गंगा नदी ओघानं वाहत असते, पण जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा स्थिर होते. तिचा जो पाठीमागचा ओघ आहे तो काही थोडंसं 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर असं पाणी ओघात आत गेल्यासारखं वाटतं, पुन्हा समुद्राच्या पाण्याशी स्थिर. म्हणजेच तिचं प्राप्त करून घेण्याचं ध्येय काय होतं तर समुद्रात मिळली की स्थिरावली. तसंच दुसरं दाखवलं की कोणी एखादी पत्नी लग्न करून पतीजवळ येते, पण पतीची प्राप्ती झाली की ती स्थिर होते. एरवी तिचा बाह्य संसार काय असेल तर असेल, पण पतिप्राप्तीसाठी तिला जी काही इच्छा होती ती इच्छा त्याच्याजवळ आल्यावर पूर्ण होते. नाना फळतिये वेळे, केळी वाढी मांडुळे, का गावा पुढे वळे मार्गू जैसा. आता जसं एखादी केळ असते आणि तिची वाढ कुठपर्यंत असते, तिला केळ लागेपर्यंत. एकदा त्या खुंटाला त्याचे जे काय असेल त्या फण्या लागल्या केळाच्या आणि त्या परिपक्व झाल्या की तो खुंटा आपोआप संपू लागतो, त्याचं सगळं सोपट वाळून जायला लागतं, कारण त्याला जे पाहिजे होते ते प्राप्त झालं. त्याच्यात दुसरं उदाहरण असं दिलं की मनुष्य काय असतं, आता मागं काही काळ असा होता की पायी प्रवासच जास्त होता आणि होता उशीर होऊ लागला, सूर्यास्त होऊ लागला, म्हणजे मनुष्य जरा घाईघाईने चालायचा. आणि पूर्व काळामध्ये काय होतं की गाव जे होतं त्या गावाच्या कडेने एक गावकोस होता. लांबून गावकोस दिसलं म्हणजे गाव आलं जवळ. किंवा आतासुद्धा गावाचं काही ना काहीतरी आपल्याला दिसायला लागले की आपलं गाव जवळ आलं आहे असं लक्षात आलं, किंवा जिथं पोचायचं ते गाव जवळ आलं. इतका वेग करायची गरज नाही, कारण आता अंधार पडायच्या आता आपण गावात जाऊ. अगोदर जे काही सतत वेगाने चालत होता ते वेग आता कमी होतो. तैसा आत्मसाक्षात्कारू, होईल देखोनी गोचरू, ऐसा साधन हतीरो हळूच ठेवी. एकंदरीत आत्मसाक्षात्कार हे सगळ्यात महत्त्वाचं फळ आहे आणि ध्यानधारणेनं आत्मसाक्षात्कारच होत असतो. तो जेव्हा होतो तेव्हा आपण केलेल्या साधनेला फळ आलं असं वाटत असतं. एखादी गोष्ट केली आणि परिपूर्ण झाली की मनुष्य समाधानी होतो. समाधान हे काय आहे, स्थिरतेचं लक्षण आहे. स्थिर झाला की समाधानात स्थिर होतो. आता एरवी जे काही आपल्याला प्राप्त होतं कोणतीही गोष्ट असेल त्यात समाधान मिळतं, पण तोपर्यंत दुसऱ्या एखाद्या वस्तूची म्हणा, पदार्थाची म्हणा, आणखीन कशाची तरी ओढ लागते.
इथं तसं नाही, तिथं गेल्यावर जे प्राप्त झालं ते पूर्णतेचं आहे. म्हणोनी ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया, हो तसे तई उपाया ओहटू पडे. याप्रमाणे जे जे काही उपाय होते ते असू द्या. जसा एखादा आजारी असला मनुष्य, इकडं जा तिकडं जा, ह्या हॉस्पिटल त्या हॉस्पिटल, हे डॉक्टर ते डॉक्टर, पण कुठंतरी एखादा गुण आला आणि समूळ रोग नाहीसा झाला म्हणजे मग काहीच नाही. मग आता काय शोधायचं आहे, उपाय कशाला, कशासाठी औषधं, काही नाही. तसं ब्रह्मप्राप्ती झाली की मग समभाव होतो. मग जे जे काही असेल ते मनुष्याचं असंच आहे. तो गावाच्या बाहेर गेला, तालुक्यात गेला तर गावातला माणूस भेटला तरी कधी आला तुम्ही, काय काम आहे तुमचं, मग मी करू लागो का. तिथे गेल्यावर त्याला जरासं ऐक्य वाटतं. जिल्ह्याला गेला तर आणखीन त्याला जवळचं वाटतं. राजधानीच्या ठिकाणी गेला तर आपल्या गावाकडचा माणूस भेटल्यावर तर मग फार बरं वाटतं. आणि मग जगाच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर जगात गेला तर मग तर काय, आपल्याकडचा माणूस म्हणलं की खूप, हे काय, हे लक्षणच आहे. जितकं तितकं विस्तार पावतो तितकं तितकं समता, समभाव हा काय आहे, एक मनुष्य स्वभाव आहे. पण तो जसा जसा संकुचित होतो तसा त्याचा समभाव कमी होतो आणि मग आपपरभाव होतो, हे माझं हे तुझं. पण बाहेर गेला, बाहेरच्या ठिकाणी उभा राहायला लागले की मग मात्र जे आपलं असं जवळचं वाटू लागतं त्याच्याबद्दलचं आपल्याला ओढ निर्माण होते. तशी ब्रह्माची ओढ निर्माण करण्याकरता केलेलं साधन आता पूर्णतेला गेलं. मग वैराग्याची गोंधळूक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योग फळाचाही परिपाक दशा जेखा. तेव्हा वैराग्य म्हणजे काय की जे ध्येय प्राप्त करून घ्यायचं आहे तोपर्यंत दुसरीकडं कुठेही लक्ष जाऊ द्यायचं नाही. कशाचीही कुठलीही काय आहे की निर्माण झालेली एखादी आपली इच्छा ती होऊ द्यायची नाही, कारण आपल्याला हे महत्त्वाचं आहे, तेच प्राप्त करायचे. असं सतत बाकीच्या गोष्टी दूर सारणं ह्याला वैराग्य म्हणायचं. पण जे प्राप्त व्हायचं ते झाल्यावर वैराग्य आपोआपच बाजूला निघतं. आता काय आहे की सगळंच ब्रह्मरूप दिसल्यावर कोणाचं वैराग्य करायचं आहे, दूर हो म्हणायचं काहीच कारण नाही. एखादा काय आहे की आपण रेल्वेने चाललो आणि मग कोणीतरी आपल्याला जागाच देणार, सरका जरा बळच कसं तरी सरकल्यावर तिथं बसलो. पण ते बसलेले जे काही शेजारचा माणूस होता तो काय आहे आणखीन आपल्यालाच जास्त दाटणे करायचं. आता थोड्या वेळ बसलो सहन करायचं म्हणून, पुन्हा त्याला विचारलं कुठले आहेत काय, म्हणजे अमक्या गावचा आहे. म्हणजे अमक्या गावाला आमचेसुद्धा पाहुणे आहेत, काय नाव आहे त्यांचं, मीच की तो. सरका म्हणला, जरा बसतो आता तुम्ही सरका. म्हणजे याला आपलेपणा निर्माण झाला की लगेच मदत निर्माण होते. तसं अगोदर जे तिरस्कार होता ते सगळा दूर झाला. कारण का तर तिथं जे काही प्राप्त व्हायचं होतं ते आपलेपण आहे. वास्तविक सगळ्यात जास्त मनुष्य आपल्यावर प्रेम जास्त करत असतो, मग आपल्याहून दुसऱ्यावर. पण सगळ्यात जास्त प्रेम आपल्यावर करतो ते आत्मस्वरूप आहे आणि ते ज्ञान अभ्यासानं योग साधनेनं प्राप्त होत असतं. ते शांती पैगा सुभगा संपूर्ण ये तयाचे अंगा, तै ब्रह्म होवावया जोगा, होय तो पुरुष. एकंदरीत एकदा का ज्ञान पूर्ण झाला, ब्रह्मस्वरूपात झालं की मन शांत होतं. मग त्याच्या ठिकाणी कोणी काही बोललं त्याचं काय आहे शोक होत नाही, कोणी स्तुती केली त्याचं काय हर्ष येत नाही, कशाचा नाश झाला त्याचं दुःख वाटत नाही, काही कोणी आणून दिलं त्याचं सुख वाटत नाही. म्हणजेच तो समभावाला जातो. पुनवे होऊन चतुर्दशी, जे तुले उणे पण शशी, का सोळे पावणे जैसी 15वी वाणी. आता त्याच्यात काय आहे की का सोने पावणे जैसी 15वी वाणी. दुसरं त्याने उदाहरण असं दिलं की पौर्णिमा असते पण त्याच्या अगोदर चतुर्दशी. चंद्र तेवढाच वाटतो पण थोडासा कमी असतो, 1 कलेने कमी. पण तेवढी कला संपली मोठा झाला की पौर्णिमा आली. तसंच थोडंसं कस कमी म्हणजे सोनं
24 कॅरेटच्या ऐवजी 23-22 कॅरेट आहे, तोपर्यंत त्याला चोख सोनं मानता येत नाही. पण त्यातलं तेवढा दोष निघून गेला की ते सोनं शुद्ध सोनं होतं. सागरीही पाणी वेगे, संचरे ते रूप गंगे, एर निश्चळ जे उगे ते समुद्र जैसा. आता आपण अगोदरच उदाहरण घेतलं की पाणी समुद्रात मिळतं, पण जेवढा मागचा ओघ आहे तेवढ्या ओघानं ते आत त्याच असं काय धार असल्यासारखं वाटतं. पण होत 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 ते समुद्राशी एकरूप होतं. मग मात्र हे गंगेचं पाणी आणि हा समुद्र असं सांगायला जात तिथं उरत नाही. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये, योग्य ते जैसा पाडू आहे, तेची शांतीचे निलवला आहे. होय तो का एकंदरीत अगोदर ब्रह्म एक वेगळं होतं आणि आपण वेगळे होतो. ब्रह्म होण्याचा आपण प्रयत्न करत होतो. आता तो प्रयत्न करत करत इतका झाला की ब्रह्मस्वरूपता आली आणि त्याचं लक्षण जर मनुष्या ठिकाणी काय दिसत असेल तर त्याचा स्वभाव शांत झाला. पै तेची होणे विन प्रतिती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता तेथ. एकंदरीत आता त्याच ब्रह्मतेला परिपूर्ण झालेला जो ब्रह्मस्वरूप आहे किंवा ब्रह्मरूप झाला आहे तो कसा असेल त्याचं लक्षण सांगतात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति, समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. हा 54वा श्लोक आहे. याच्यामध्ये ब्रह्म प्राप्त करून घ्यायची जी पात्रता होती ती पात्रता ज्याच्या ठिकाणी आहे ती पूर्ण झाली. आता तो आत्मज्ञानानं प्रसन्न झाला, त्याचा स्वभाव शांत झाला. त्यामुळं त्याला आता इष्ट वस्तू मिळाली न मिळाली किंवा आणखीन कोणी काही बोललं, कोणी त्याच्यावर काय आहे आरोप घेतले, याचं काही वाटत नाही. आता तो जर काही असेल तर सगळीकडं जो पाहतो तो भक्तीने पाहतो. म्हणजे भक्त कसा असतो सगळ्याला समानतेने पाहतो, त्याच्या ठिकाणी ती भक्ती चालू होते. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषतो मग पंडुसुता, आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. असा जो पुरुष आहे म्हणजेच तो साधक की ज्याने आत्तापर्यंत अभ्यास केला तो त्याच्या ब्रह्मभावाच्या ठिकाणी. आता आपण कसे आहोत, देहभावावर आहोत. झालं हे सगळं माझं माझं म्हणतो तेव्हा इदम भावावर आहोत, हे माझं. आता त्यातला सगळाच भाव निघून घेऊन सगळीकडं ब्रह्मस्वरूप आहे ह्याची जाणीव झाली की तीच आत्मबोधाची जागृती त्याच्या ठिकाणी प्रसन्न करून देते. जेणे निपजे रस सोय, तो तापूही जै जाय, तै ते का होय प्रसन्न जैसी. तर त्याच्यावर एक उदाहरण दिलं की एखादा स्वयंपाक करणारा आहे आणि स्वयंपाक केला पण गरम आहे अजून, मग तोपर्यंत काय आहे त्याचं निवळेपर्यंत त्याला थांबावं लागलं. म्हणजे एकदा स्वयंपाक झाला, तो पदार्थ ताटात वाढून घेतला आहे पण निवला नाही ना. मग एकदा निवाला आणि घास खायला लागला की मग बरं वाटायला लागलं, कारण केलेलं आपण जे केलं आहे ते चांगलं झालं आहे हेही कळालं. आणि मग जिभेने सांगितलं फार सुंदर आहे, पण हे इथे येईपर्यंत दम निघत नव्हता ना, शिजेपर्यंत दम नव्हता, निवळेपर्यंत दम नव्हता. पण एकदा का घास खाण्यासारखा त्या पदार्थ झाला की बरं वाटायला लागलं. नाना भरतिया लग बघा, शरदकाली सांडिजे गंगा, का गीत राहता उपांगा ओहोटू पडे. तसंच जोपर्यंत पाऊस काळ असतो तोपर्यंत नद्यांना पूर येतो. कधी कधी दुथडी वाहते, म्हणजे नदी पलीकडं या जे काही त्याची कडा असते किंवा काठ असतो त्या काठावरून पाणी बाहेर जातं. पण शरद काळ आला अर्थात आश्विन पौर्णिमेपासून शरद ऋतू चालू होतो, तिथून पावसाळा संपतो. मग नदी हळूहळू कमी 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 होते. गंगासुद्धा त्या मानाने त्यावेळेस कमी होते. हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण असं की एखादं गायन आहे आणि ते गायन ऐकायला आपण बसलो आणि मग शेवटची भैरवी घ्यायला सुरुवात झाली की मग म्हणायचं आता हे संपलं, आता शेवटचंच म्हणायला लागलेत. मग त्यावेळेस ते संपले असं कळायला लागतं.
तैसा आत्मबोधू उद्यमो करिता होय जो श्रमो तोही जेथे समूह होवनी जाय. आता जे जे काही आत्मबोधासाठी करावं लागत होतं ते करता करता इतकं काही अगोदर श्रम झाले असतील ते श्रम सगळे नाहीसे होतात. कुठेही मनुष्य काही करत असतो पण केलेल्या गोष्टीची त्याला जर काय आहे प्रशंसा झाली तर त्याला बरं वाटतं, आपण एवढं कष्ट केल्याचं बरं झालं. तो जसा त्या ठिकाणी स्वतःच्या समाधानात राहतो तसं आत्मबोध प्राप्तीमध्ये त्याच्याही ठिकाणी समाधान प्राप्त होतं. आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती ते भोगितसे महामती योग्य तोगा. अशा तऱ्हेनं आता त्या प्रत्यक्ष स्थितीला त्याला दशा असं म्हणायचं. त्या दशेच्या ठिकाणी एकदा गेलेली जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला तो भोग प्राप्त होतो. अर्थात आत्मानंद काय असतो किंवा त्याला दुसरं नाव आहे ब्रह्मानंद काय असतो हे त्या ठिकाणी गेल्यावरच. जसं ते सांगतात की पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे तिथं त्याच्या ठिकाणी आपण गेल्याशिवाय ते कळत नाही. तसं आहे ह्या भोग आपल्याला काय आहे इथं नाही कळणार, त्या अनुभवात गेल्यावर मात्र कळतो. तेव्हा आत्मत्वे सोचावे काही पावावया कामावे हे सरले समभावे भरिते जे. तेव्हा कुठल्या प्रकारची पूर्णता झाली, जसं मनुष्याला भूक लागली आणि पोटभर जेवला, मग पुन्हा कोणी काय म्हणलं हे आमचं एवढं खाऊन बघा, म्हणलं मला एवढा घास सोनं खाण्याची जागा राहिली नाही, इतकं माझं पोट भरलं आहे. नंतर जसं त्याला एक कुठली इच्छा खाण्याबद्दल होत नाही तसं याच्या ठिकाणी सुद्धा आता दुसऱ्या कुठल्या गोष्टीची इच्छा राहिली नाही. उदया येता गबसती नाना नक्षत्र व्यक्ती हारविजती दीप्ती अंगिका जेवी. या सगळ्या उदाहरणाला एक उदाहरण दिलं की सूर्य झाला उदय झाला की सगळी नक्षत्र लोप पावतात. मग किती मोठ्या चांदण्या असल्या किंवा बारीक तारे असले तर सगळे लोप पावतात. सगळं ह्या प्रकाशात सूर्यप्रकाशात सगळ्यांचं काय आहे हरवून जातात. तेवी उठतया प्रभा हे भूतभेद व्यवस्था मोडीत मोडीत पार्था वास पाहे जो. अशा तऱ्हेनं एकदा का आत्मज्ञान झालं की जेवढे काही भूतमात्र आहेत त्या सगळ्यांचं जे काही वेगवेगळेपण आहे ते वेगवेगळेपण आपल्या ठिकाणी कमी होऊन जातं. व्यक्ती दिसतील, संख्या दिसल, पण हे सगळ्या संख्येमध्ये एक आत्माच आहे असं मात्र ज्ञान त्या ठिकाणी होत राहील. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.